तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. कुणी स्वतःला उघडं पाडू नका. मला सगळ्या भागाला सांगायचंय. पण जर योगेश आला गेला त्याच्या संदर्भ स्वप्नीला नाही का त्याचं डायरेक्टर बस झालं, त्याचं बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे हा आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढ्या ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या मला. पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय. आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय. अमित शहा साहेब येणार आहेत. फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला आहे. कॅनॉल जनाई श्रीसाई सांगितलं हा शासकीय नर्सिंग महाविद्यालय. त्याच्यामध्ये आपल्या मुलींच्या करता पण पुरुष पण ते कोर्स करू शकतात. 55 कोटी रुपयाचं फार सुंदर प्लॅन केला. तो झाला ना, ते तुम्ही बघितल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. आता आपलं जुनं बस स्थानक होतं ना MIDCचं, त्याच्याच ठिकाणी करतोय. फार छान प्लॅन केलाय. मी परवाच त्याला मान्यता दिली. आणि जिल्हा क्रीडा संकुल कटफळचं 75 कोटी रुपयाचं जिल्हा क्रीडा संकुल आहे. 75 कोटीचं. ते झाल्यानंतर नवीन जनरेशनला काहींना बारामतीमध्ये प्रॅक्टिस करायची तिथं करा, काहींना आमच्या माळेगावच्या ठिकाणी करायची तिथं आपण सगळी सुविधा देतोय. आणि इथं तर सगळ्यात चांगली सुविधा ती आपण त्या बाबतीमध्ये देतोय. ह्या गोष्टीचा पण आपण नोंद कृपा करून माझ्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची विनंती. हे आपण बारामतीमध्ये करतोय, परंतु ह्या सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये का पाठवायचंय? आम्ही जुन्नरमध्ये देखील वेगवेगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेतलंय. तिथं तुतारी असेल, तिथं घड्याळ असेल, तिथं असे वेगवेगळे 3-4 पक्ष एकत्र डॉक्टर कोल्हे साहेबांनी आणि अतुल बेनके साहेबांनी तिथं सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. आणि ही निवडणूक कृपा करून गाफील राहू नका. ही जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीची नाहीये, तर बारामती तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ही निवडणूक आहे. तालुक्याची सर्वांची साथ ही मला निंबूत पासून काटेवाडीपर्यंत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि एकंदरीतच तालुक्याच्या सर्वांची साथ असली